नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. भारतामध्ये पाकिस्तान प्रेमींची कमी नाहीये. अनेक मुस्लिम पाकिस्तानकडे सतत डोळे लावून बसलेले असतात. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आमदार सना मलिक, ज्या नवाब मलिक यांचं कन्यारत्न आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या की पाकिस्तानमध्ये जे विवाहविषयक कायदे आहेत ते कुराणावर आधारित आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉक्टर SQR इलियास याने एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दावा केला की भारतातल्या मुस्लिमांवर अन्याय होतोय आणि या अन्यायाबाबत देशभरातील राजकीय पक्ष गुन्हेगारी स्वरूपाचं मौन बाळगून आहेत. त्यांनी घोषणा केली की लवकरच एक कृती समितीची स्थापना होईल आणि देशव्यापी आंदोलन आम्ही सुरू करू. आता ही जी मंडळी पाकिस्तानकडे बघून सतत उसासे टाकत असतात, त्यांना एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे आंदोलन हाताळली जातात, जसं गिलगिट बाल्टिस्तानमध्ये हाताळलं जात आहे, पाकिस्तानी रेंजर आंदोलकांवर गोळीबार करतोय, तशा प्रकारे आंदोलनं भारतामध्ये हाताळली गेली तर त्यांना चालण्यासारखं आहे का? याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पाकिस्तानचं जोखड खांद्यावर उतरून फेकून देण्यासाठी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये हजारो लोक अक्षरशः रस्त्यावर उतरलेली आहेत. 2023 मध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली आणि आंदोलनाचे मुद्दे होते, आम्हाला स्वस्त पीठ हवंय, आम्हाला स्वस्त वीज हवी आहे. म्हणजे या मूलभूत गोष्टी सुद्धा तिथे मिळत नाहीयेत. आणि आज हे आंदोलन या वळणावर आलेलं आहे की तिथले लोक आता घोषणा देत आहेत की पाकिस्तानी चले जाओ. स्वातंत्र्यासाठी आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलकांवर पाकिस्तानी सरकार अनन्वित अत्याचार करत आहे. या आंदोलकांना हाताळण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सना उतरवण्यात आलेलं आहे आणि हे रेंजर्स या आंदोलकांवर गोळीबार करताना दिसत आहेत, त्यांची हत्या करताना दिसत आहेत. परंतु भारतातले जे मुस्लिम आहेत, भारतातले जे पाकिस्तानी प्रेमी आहेत, ते मात्र याच्यातून कोणत्याही प्रकारे धडा घ्यायला तयार नाहीयेत. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याचं केंद्र बनलेलं आहे रावळकोट. इथल्या ईदगाह मैदानावर गेले 11 दिवस हजारो आंदोलक ठिय्या देऊन बसलेले आहेत. यांची संख्या जवळपास लाखभर आहे. याच्यामध्ये महिला आणि लहान बालकांची जी संख्या आहे ती लक्षणीय आहे. 38 मागण्या त्यांनी पाकिस्तान सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि या आंदोलकांनी घोषणा केली होती की जर 23 जून पर्यंत या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही थेट मुझफ्फराबादच्या दिशेने कूच करायला लागणार. आंदोलकांना रोखण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये 50 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत आणि कित्येक जखमी झाले आहेत, अशा प्रकारचं वृत्त आहे. परंतु खरी माहिती बाहेर पडतच नाही, कारण पाकिस्तान सरकारने इथे ब्लॅकआउट करून टाकलेलं आहे, इंटरनेट पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे. त्यामुळे मृतांचा नेमका आकडा बाहेर पडत नाहीये. मृतांची नेमकी संख्या कळू नये म्हणून पाकिस्तान सरकारने गोळीबारामध्ये जे ठार झालेले आहेत त्यांचे मृतदेह सुद्धा दडवायला सुरुवात केलेली आहे. नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी दाऊद इब्राहिम सोबत जमिनीचे व्यवहार केले म्हणून त्यांना अटक झाली. ते तुरुंगात गेले, त्यांना मंत्रीपद सुद्धा गमवावं लागलं. तर त्या नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक पाकिस्तानच्या फुटपट्ट्या भारतामध्ये लावण्याचा प्रयत्न करतायत. त्या सांगण्याचा प्रयत्न करतायत की पाकिस्तानमध्ये 4 विवाह चालतात. पाकिस्तानमध्ये विवाह विषयक जे कायदे आहेत ते कुराणावर आधारित आहेत आणि तशा प्रकारचे कायदे जर भारतामध्ये असले तर आम्हाला त्याची काही हरकत नाहीये. आम्हाला 4 बायका चालतील, भारतामध्ये अशा प्रकारचे कायदे का नाही आहेत असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. म्हणजे पाकिस्तानच्या फुटपट्ट्या भारतामध्ये लावण्याचा सना मलिक यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तान आंदोलकांना ज्या प्रकारे हाताळतो तो प्रकार भारत सरकारने चालू केला तर यांना चालणार आहे का? सना मलिक यांना चालणार आहे का? पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये, खैबर पख्तूनख्वामध्ये किंवा सिंधमध्ये ज्या प्रकारचे अत्याचार चालवले आहेत, आंदोलनांना ज्या प्रकारे दडपण्याची पद्धत पाकिस्तानने स्वीकारलेली आहे, तीच पद्धत जर भारत सरकारने स्वीकारली तर सना मलिक यांना चालणार आहे का? ज्या प्रकारे गिलगिट बाल्टिस्तानच्या आंदोलकांना पाकिस्तान सरकार हाताळत आहे त्या प्रकारे भारतीय आंदोलकांना सुद्धा त्यांनी हाताळलं तर सना मलिक यांना ते चालणार आहे का? याचं उत्तर सना मलिक यांच्यासारख्या लोकांनी देण्याची गरज आहे. ज्यांना 1947 साली धर्माच्या नावावर एक स्वतंत्र देश मिळाला, शिवाय भारतामध्ये राहण्याची मुभा सुद्धा मिळाली, तरी सुद्धा मुस्लिम भारतामध्ये सतत अन्याय अन्याय म्हणून ओरडत असतात. मुस्लिमांवर अन्याय होतोय अशा प्रकारचे दावे करत असतात. डॉक्टर इलियास ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासाठी, त्यांनी सुद्धा अन्यायाचे तुणतुणं वाजवलेलं आहे. अन्याय म्हणजे काय यांना ठाऊकच नाहीये. अन्याय होतोय गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांवर, कारण त्यांना संघर्ष करावा लागतोय स्वस्त पिठासाठी, स्वस्त विजेसाठी. त्यांना पाणी सुद्धा मिळत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. अन्याय तिथे होतोय. परंतु भारतीय मुस्लिमांना या अन्यायाची आतापर्यंत झळ लागलेली नाहीये. मुस्लिम नेते, मुस्लिम कट्टरवादी कायम अन्याय अन्याय म्हणून ओढत असतात. त्यांच्या दृष्टीने न्याय काय हे समजून घेण्याची गरज आहे. गेली 12 वर्ष या देशाच्या सत्तेवर मोदी सरकार विराजमान आहे. या सत्ता काळामध्ये इतिहासाची चक्र उलट दिशेने फिरवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याच्या आधी काय होत होतं हे समजून घेण्याची गरज आहे.
स्वातंत्र्याच्या आधी अनेक शतकं हिंदूंच्या मंदिरांवर कब्जा करण्याचा छंद मुस्लिम कट्टरवाद्यांना जडला होता. स्वातंत्र्यानंतर शासकीय भूखंडांवर कब्जा करण्याचे कार्यक्रम सुरू झाले. दर्ग्यांच्या नावाखाली गडकिल्ल्यांच्या जमिनी सुद्धा सुटल्या नाहीत, जंगलांच्या जमिनी सुद्धा सुटल्या नाहीत. अनेक ठिकाणी कब्जे करण्यात आले. नमाजाच्या नावाखाली रस्ते कब्जा करण्यात आले. मतपेढीच्या नावाखाली राजकारणावर कब्जा झाला आणि धार्मिक अधिकाराच्या नावाखाली हिंदूंच्या अस्तित्वावर कब्जा करण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहेत आणि यालाच मुस्लिमांच्या दृष्टीने न्याय म्हणतात. आणि हे चित्र जेव्हा बदलायची सुरुवात झाली तेव्हा मुस्लिम आज अन्याय अन्याय म्हणून ओरडायला लागलेला आहे. गुजरात, उत्तराखंड, आसाम या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू झालेला आहे. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात हा कायदा लवकरच लागू होणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी अधिकृत घोषणा सुद्धा केलेली आहे. आणि हे जे सगळं देशभरामध्ये सुरू आहे ते मुस्लिमांना सहन होईन असं झालेलं आहे. मुस्लिमांना म्हणजे मुस्लिम कट्टरवाद्यांना, डॉक्टर इलियास यांना, सना मलिक यांच्यासारख्या नेत्यांना. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर इलियास यांनी विविध विषयांवर आपली भूमिका व्यक्त केली. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते असं म्हणाले की या देशामध्ये मुस्लिमांवर अन्याय होतोय, परंतु या देशातले जे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत ते या मुद्द्यांना हातच लावत नाहीत. मुस्लिमांच्या समस्यांवर, मुस्लिमांच्या प्रश्नांवर ते बोलतच नाहीत. आणि हे जे मौन आहे ते गुन्हेगारी स्वरूपाचं मौन आहे अशा प्रकारे डॉक्टर इलियास यांनी दावा केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की या देशातले तमाम राजकीय पक्ष मुस्लिमांना एक वोट बँक म्हणून पाहतात. आणि उशिरा का होईना त्यांच्या लक्षात आलेलं आहे. डॉक्टर इलियास यांची ही जी पत्रकार परिषद आहे ती सत्य आणि असत्य याची अफलातून सरमिसळ आहे. जेव्हा 100% सत्य मांडणं अडचणीचं होतं तेव्हा सत्य आणि असत्य याची सरमिसळ करूनच मांडावं लागतं, नाहीतर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. डॉक्टर इलियास यांनी या पत्रकार परिषदेमध्ये तेच केलं. त्यांनी उत्तराखंड, गुजरात आणि आसाममध्ये जो समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली. अन्य राज्यांमध्ये काही काळामध्ये लागू होणार आहे याच्याबद्दल सुद्धा चिंता व्यक्त केली. ते असं म्हणाले की समान नागरी कायदा हे घटनेचे एक मार्गदर्शक तत्व आहे, तो सक्तीनेच लागू केला पाहिजे असं काही घटनेमध्ये म्हटलेलं नाहीये. म्हणजे हा त्यांचा जो दावा आहे तो अक्षरशः विनोदी आहे. जे मार्गदर्शक तत्व आहे ते जर सक्तीने लागू केलं तर त्याच्यामध्ये इलियास यांना हरकत घेण्याचं कारणच नाहीये. समान नागरिक कायद्याला विरोध करताना डॉक्टर इलियास यांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो अत्यंत विनोदी आहे. एका बाजूला ते म्हणतात की समान नागरी कायदा हे संविधानातील एक मार्गदर्शक तत्व आहे, त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याची काहीच गरज नाहीये. जर मार्गदर्शक तत्व आहे तर त्याची अंमलबजावणी केली तर डॉक्टर इलियास यांचा इतका चडफडाट का होतोय. ते असं म्हणतात की हा कायदा जर लागू झाला तर मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येणार आहे आणि म्हणून आम्ही या कायद्याच्या विरोधात कायदेशीर लढा देणार आहोत. आता तुम्हाला कायदेशीर मार्गानेच लढा द्यावा लागणार, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि गृहमंत्री आहेत अमित शहा. त्याच्यामुळे जर तुम्ही मोहम्मद अली जिना यांनी 1947 साली जो प्रयोग केला होता डायरेक्ट ऍक्शनचा, तशा प्रकारे जर प्रयोग केला तर तो मोडून काढला जाईल, त्याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील. त्याच्यामुळे कायदेशीर मार्गाने घटनेच्या चौकटीतच तुम्हाला या प्रकरणी पुढे जावं लागणार आहे. डॉक्टर इलियास यांना वंदे मातरमची सक्ती मान्य नाहीये. त्यांना भूशाळा प्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल मान्य नाहीये, कारण या निकालाने हिंदूंना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. गेली 7 दशकं या देशाचा चेहरा मोहरा पूर्णपणे हिरवट बनावा म्हणून काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले. हे प्रयत्न आता बंद होताना दिसत आहेत. जे चक्र काँग्रेसने फिरवलं होतं ते उलट्या दिशेने फिरवण्याचं काम मोदी सरकार करत आहे आणि नेमकं हेच डॉक्टर इलियास यांच्यासारख्या लोकांना खटकत आहे. त्यांना मुस्लिम समाजाचं स्वतंत्र अस्तित्व हवंय, त्यांना मुस्लिमांसाठी वेगळे कायदे हवेत. घटना त्यांच्या मर्जीने राबवण्याचं स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिलं होतं. आता हे स्वातंत्र्य मोदी सरकारने हिरावून घेतलेलं आहे. तेच डॉक्टर इलियास यांच्यासारख्या लोकांना नको आहे. डॉक्टर इलियास यांच्यासारख्या लोकांना देशापेक्षा त्यांचा धर्म किंवा धर्मग्रंथ मोठा वाटतो. परंतु जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम देशांमध्ये सुद्धा त्यांचे स्वतःचे कायदे आहेत आणि हे कायदे पाळणं तिथल्या मुस्लिमांना सुद्धा बंधनकारक असतं. पश्चिम आशियामध्ये जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा हे चित्र ठसठशीतपणे समोर आलेलं आहे. पश्चिम आशियामध्ये अनेक पाकिस्तानी आणि भारतीय UAE मध्ये आहेत, नोकरी करतात, सौदी अरेबियामध्ये नोकरी करतात. परंतु युद्धाच्या काळामध्ये असं निदर्शनास आलं की अनेक मुस्लिमांनी इराणच्या बाजूने पोस्टी टाकल्या आणि ही बाब जेव्हा UAE सरकार किंवा सौदी सरकारच्या नजरेत आली तेव्हा या सगळ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. हजारो पाकिस्तानींना लाथ मारून त्यांच्या देशातून बाहेर काढण्यात आलं. अनेकांची रवानगी तुरुंगात झाली. UAE मध्ये असाच प्रकार करणाऱ्या 19 भारतीयांची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय? मुस्लिमांनी मुस्लिमांच्या विरोधात कारवाई केलेली आहे, कारण प्रश्न तिथे कायद्याचा होता, प्रश्न तिथे कायदा सुव्यवस्थेचा होता, प्रश्न तिथे देशाचा होता. मग तिथे जर देशाचा प्रश्न असू शकतो तर भारतामध्ये देशाचा प्रश्न का निर्माण होत नाही?
मुस्लिमांनी 4-4 बायका करायला सना मलिक यांची अजिबातच हरकत नाहीये. चौथी पत्नी होण्याची त्यांची तयारी आहे. सना मलिक यांची जर मानसिकता अशी असेल तर ती मानसिकता या देशामध्ये पूर्ण होणं शक्य नाहीये. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. पाकिस्तानमध्ये हे चालतं, बांगलादेशमध्ये हे चालतं. सना मलिक यांनी जवळच या देशांमध्ये जाऊन स्थायिक व्हावं आणि तिथे राहावं आणि तिथे चौथी पत्नी होऊन आयुष्य कंठावं. भारतामध्ये विष पसरवण्याचं त्यांनी काम करू नये. केंद्र सरकारने आणलेले अनेक कायदे या कट्टरवाद्यांना प्रचंड खटकतायत. केंद्र सरकारने ट्रिपल तलाकवर कायद्याने बंदी आणली, वक्फ सुधारणा कायदा आणला, सीएए आणला, आता समान नागरी कायदा येऊ घातलेला आहे. त्याच्यामुळे या कट्टरवाद्यांच्या छातीवर साप लुटताना दिसत आहेत. खरं तर मोदी सरकारने जे केलं ते अभिनंदनीय आहे आणि हे आता अटळ झालेलं आहे. हे आता अपरिवर्तनीय झालेलं आहे. त्याच्यामुळे या कट्टरवाद्यांकडे दोनच पर्याय आहेत. एक तर त्यांनी त्यांची मानसिकता बदलावी किंवा त्यांनी त्यांचा देश बदलावा. कारण हा देश याच्यापुढे घटनेच्या चौकटीतच चालणार आहे आणि कायद्यानुसार या देशाचं राज्य चालणार आहे. मोदी सरकारच्या राजवटीमध्ये अनेकांना पाकिस्तानचे उमाळे येत आहेत आणि ते उमाळे अधिक तीव्रतेने येत्या काही दिवसामध्ये येणार आहेत अशा प्रकारचे चित्र दिसतंय. डॉक्टर इलियास आणि सना मलिक यांची जी उदाहरणं आहेत त्याच्यावरून हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. मोदी सरकारला मुस्लिम विरोधी मानलं जातं. या सरकारच्या काळामध्ये शाहीनबाग आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये ज्या महिला ठिय्या देऊन बसलेल्या त्याच्यामध्ये मुस्लिम स्त्रियांचा भरणा प्रचंड मोठा होता. 101 दिवस हे आंदोलन चालू होतं. या आंदोलनाचा जो त्रास आहे तो लाखो पादचाऱ्यांना झाला, वाहन चालकांना झाला. तरी सुद्धा केंद्र सरकारने हे आंदोलन सहन केलं आणि या आंदोलकांवर गोळीबार सुद्धा, दंडुका सुद्धा चालवण्यात आला नाही. आणि दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे? दुसऱ्या बाजूला गिलगिट बाल्टिस्तानमध्ये रावलकोटमध्ये ईदगाह मैदानावर जे ठिय्या आंदोलन चालू आहे त्याच्यावर पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केलेला आहे, लोकांचा हत्याकांड केलेला आहे, रक्ताने तिथली जमीन लाल करून टाकलेली आहे. ज्यांना पाकिस्तानचे जबरदस्त उमाळ येतात, पाकिस्तानच्या नावाने उचक्या येतात, ज्यांचे डोळे सतत पाकिस्तानकडे लागलेले असतात, त्यांना ही वस्तुस्थिती दिसत नाहीये किंवा पाहण्याची इच्छा तरी नाहीये. या देशातल्या मुस्लिमांचं दुर्दैव असं आहे की त्यांच्याकडे एक खमका नेता नाहीये. या देशात मुस्लिमांचं नेतृत्व कोण करतं? काही प्रमाणात राहुल गांधी करतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करत होत्या. आता याच्यापुढे त्या नेतृत्व करू शकत नाहीत कारण ते इतिहास जमा झालेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव करतात. प्रादेशिक पातळीवर एक एक नेता आहे जो मुस्लिमांचं नेतृत्व करतो, त्यांचं लांगुल चालन करतो, त्यांचे चोचले पुरवतो आणि आपल्या मतपेढीची सोय करून घेतो. परंतु हे जे नेते आहेत त्यांनी मुस्लिमांचं कितपत भलं केलेलं आहे? ते या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. या प्रश्नाचं उत्तर 0 एवढंच आहे. या देशात मुस्लिमांना नव्या नेत्याची गरज आहे. ओबीसी सारखे जे लोक आहेत ते मुस्लिमांचं नेतृत्व करू शकणार नाहीयेत. काही प्रमाणात कट्टरवादी मुस्लिम त्यांच्या पाठीशी उभा आहे, परंतु मुस्लिमांना नेतृत्व देण्याइतकी त्यांची पोच नाहीये. त्यामुळे या देशात मुस्लिमांनी त्यांचे नेते निर्माण केले पाहिजेत. के मोहम्मद ज्यांनी राम जन्मभूमी प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली, जे आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या देशातला जो मुस्लिम आहे त्याचे जे पूर्वज आहेत ते हिंदू आहेत. पाकिस्तानातले नेते सुद्धा आता मान्य करायला लागलेले आहेत की आमचे पूर्वज अरबस्थानातून आलेले नाहीयेत. आम्हाला जुलमाने बाटवून मुस्लिम करण्यात आलं आणि आमचे पूर्वज हिंदूच होते. हे कुणी मान्य केलंय? पाकिस्तानचे विद्यमान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये उभं राहून हे सांगितलंय की आमचे पूर्वज अरब नसून हिंदूच आहेत. त्यामुळे मुस्लिमांची मानसिकता बदलणं, त्यांना एक चांगलं नेतृत्व देणं, खरं तर नेतृत्व देणं शक्यच नाहीये. मुस्लिमांनी स्वतःचा नेता स्वतःच निर्माण केला पाहिजे. तो या मानसिकतेचा पाहिजे ज्याला हे ठाऊक आहे की या देशातला जो मुस्लिम आहे तो बाटलेला मुस्लिम आहे, त्यांचे पूर्वज हिंदू होते आणि हिंदूंना जुलमाने बाटवून त्या काळामध्ये मुसलमान करण्यात आलं होतं. हे सत्य ज्या दिवशी मुस्लिम समाज स्वीकारेल त्या दिवशी डॉक्टर इलियास किंवा सना मलिक यांच्यासारखे जे नेते आहेत त्यांचे वाईट दिवस सुरू होतील आणि मुस्लिमांचे खऱ्या अर्थाने चांगले दिवस सुरू होतील. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.